आत्ता ना रात्रीचे 3 वाजले आणि माझी पोहेची तयारी चालू आहे. तर आम्ही ना बाहेर चाललोय आणि मला खूप भूक लागली. तर आम्ही कुठे चाललोय ना हे तुम्हाला पुढे सांगते. सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर पोहे बनवले. ज्याला जसं होईल त्यांनी खाऊन घ्या म्हटलं. चिवचं इथं आवरून झालं होतं आणि बघा दादा आणि चिव सगळेच खाली येत होतं. तर सकाळचे ना 4:15 वाजलेत. आम्हाला 4 वाजताच निघायचं होतं, पण मुलांमध्ये थोडासा वेळ जातो, त्यामुळं मग 4:15 वाजता आम्ही निघालोय. एवढ्या पहाटे कुठे नाश्ता भेटायचा नाही, म्हणून मग घरूनच नाश्ता करून निघालो होतो. कारण आत्ता एवढ्या सकाळी नाश्त्याला कुठं हॉटेल वगैरे चालू असतील नसतील. आणि मुलांसाठी भात वगैरे बनवला. हे बघा गल्लीतलं कसं वातावरण आहे. एकदम पहाटे निघाल्यामुळं सगळीकडे एकदम शांतता होती आणि अंधार अंधारच वाटत होता सगळीकडे. इथं चिवने बाबांना टाटा केलं आणि मग आम्ही निघालो. प्रवासात असं फॅमिली सोबत गप्पा वगैरे मारत जाणं खरंच खूप मजेशीर असतं, भारी वाटतं असं. आणि आम्ही चाललो शिर्डीला. पिंक आहे हो का? तर सोडू दे की हो, मी म्हटलं. तिथून निघता निघता सर्वस्वी झोपायला लागली. मला उलटीचा त्रास होतो म्हणून दादांनी माझ्यासाठी मेडिकल मधून गोळी आणल्या आणि ती गोळी खाल्ल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं. घाटातून वगैरे असा प्रवास चालू होता आणि मस्त गप्पा चालू होत्या. झोप तर काही येत नव्हती, एवढ्या छान रात्रीचा प्रवास अनुभव घेत होतो आम्ही. आणि असं उजाडायला लागलं होतं सकाळ सकाळचं, तर खूप छान वातावरण वाटत होतं. बाजूचं निसर्ग, डोंगर, परत वातावरण सकाळ सकाळची थंड हवा, खूप खूप छान वाटत होतं. आणि सोबतच फॅमिली. आज खूप दिवसानंतर आम्ही सूर्य उगवताना पाहत होतो, कारण इकडं सूर्य उगवतो तो उलट्या दिशेला आम्ही राहतो त्यामुळं उगवता सूर्य बघणं होतच नाही. तर इथं ना त्याचा छान अनुभव आला. हा चंदनपुरी घाट आहे. मग ह्या घाटातून खाली गेल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी हॉटेल बघत होतो. बरेच हॉटेल उघडे होते, पण अजून नाश्ता तयार नव्हता, म्हणजे त्यांची साफसफाई चालू होती. तर खूप लांबपर्यंत दादानी जाऊन बघितले, इतके हॉटेल होते, पण एकातही नाश्ता तयार नव्हता. असं वाटलं की बरं झालं आपण घरूनच नाश्ता थोडा करून आलोय. पण थोडीशी भूक लागल्यासारखी वाटत होती म्हणून मग खायचं होतं, पण इथं काय आम्हाला नाश्ता मिळाला नाही. तर आम्ही मग पुढे गेलो. तर हे ना शिर्डीच्या जवळपासच पोहोचलोय आणि इथं बघा चिवला काय खायचं. इडली नाही, इडली तर इथं तयार नव्हती, पण आम्ही घरून दूध भात बनवून आणला होता. आणि लहान मुलांना शक्यतो आम्ही घरूनच घेऊन जातो, कारण आपल्याला बाहेरचं सूट होतं, पण मुलांना शक्यतो घरूनच नेतो. एवढ्या पहाटे पण दूध भात बनवून नेला होता आणि दूध घरून नेलं होतं. मग दूध भातच त्यांना चारला आणि आम्ही इथं छोटीशी भाजी, पुरी, मिसळ वगैरे असा नाश्ता केला. त्यानंतर आम्ही शिर्डीत पोहोचलो. तर इथं ना हे बघा भव्य दिव्य असं भक्त निवास आहे. इथं भक्तांची राहायची सोय एकदम भारी असते. स्वच्छता वगैरे म्हणाल तर खरंच छान असते. ज्यांना लांबून यायचंय तर ते इथं राहू शकतात आदल्या दिवशी येऊन आणि सकाळचं मग दर्शन घ्यायचं. हे बघा आम्ही शिर्डीत पोहोचलोय आता. आणि त्यानंतर आम्ही पार्किंगला गाडी लावली आणि दर्शनासाठी चाललो. गाडीतून उतरल्यानंतरच खूप छान वाटत होतं, एकदम सकारात्मक ऊर्जा वाटत होती अशी. आणि खरंच इथं येऊनच तो अनुभव घ्यायला पाहिजे. खूप छान वाटलं. एवढा प्रवासाचा पण शीण गेला. त्यानंतर मंदिराच्या बाहेरच मग आम्ही लॉकरला मोबाईल, पर्स वगैरे ठेवल्या. आणि इकडं दर्शन वगैरे झाल्यानंतरच हे बघा व्हिडिओ आहे, द्वारकामाईचं मंदिर. आतमध्ये मोबाईल नेऊन देत नाहीत, त्यामुळे मग तिथलं काही व्हिडिओ घेता नाही आलं. पण हे द्वारकामाई मंदिर जिथं साईबाबा राहत होते, त्यांची धुनी वगैरे आहे इथं, तीच मग बघायला आम्ही गेलो. त्यानंतर असं फोटो वगैरे काढून घेतला, कारण आत तर काढून देत नाहीत. आणि त्यानंतर मग आम्ही महाप्रसाद घ्यायला इकडे आलो बघा. हे जरा बाजूला आहे, पण त्यांच्या गाडी वगैरे सगळ्या सोयी असतात, त्यामुळे इथलं पण तुम्ही प्रसाद घेऊ शकता. एवढी सारी लोक बघा,
खूप मोठी व्यवस्था आहे शिर्डीमध्ये. महाप्रसाद वगैरे छान असतो. इथं बघा सर्वस्वीसाठी त्यांनी डबल शिरा दिला, कारण लहान मुलगी आहे आणि ती खाईल म्हणून मग त्यांनी सगळ्यांपेक्षा डबल शिरा दिला इथं. त्यानंतर बघा भात वगैरे आलं. एवढं छान जेवण, खूप चविष्ट. म्हणतात ना प्रसादाला चव वेगळी असते घरच्या जेवणापेक्षा, तर खरंच खूप छान वाटत होतं. आणि वाढणाऱ्यांची तिथल्या मानसिकता पण एवढी छान असते, त्यामुळे ते आपल्याला खाताना पण असं प्रसाद घेतोय आणि एवढं भारी वाटतं ना ते. एकदम भारी व्यवस्था आहे इथं. मग सर्वस्वीला थोडंसं भरवून घेतलं, त्यानंतर मी पण प्रसाद घेतला. आणि खरंच इथं आल्यानंतर प्रसाद तर घ्यावाच सगळ्यांनी. त्यानंतर बघा शिवांश पण जेवायला बसला होता, पण तो बाजूला असल्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही घेता आलं. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला चाललोय. तर इथं बघा मस्त असं गाडीतून चाललो होतं, तर शेती वगैरे दिसत होती. खूप भारी वाटत होतं, गावाकडे गेल्याचंच फिलिंग येत होतं. आणि थोड्या वेळानंतर आम्हाला थोडंसं थंड काहीतरी घ्यायचं होतं, म्हणून आम्ही इथं रस प्यायला बसलो होतो. तर इथं असं ना वरून पाणी स्प्रिंकलर केलं होतं, त्यामुळं खूप छान वाटत होतं, असं गारवा वाटत होता. बाहेर ऊन आणि तिथं असं मस्त थोडं थोडं पाणी अंगावरती पडत होतं. तर ह्या 2 कार्टूनचं रस कसं प्यायचं चाललंय बघा. त्यांना रस आवडतो म्हणून मग त्यांच्यासाठी पण थांबलो होतो. तर कसे पित होते बघा आणि सगळे हसत होते त्यांना. आणि इकडं मी बघा कशी रस पिते, त्यांच्यापेक्षा वेगळंच.